राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी। जे थोर थोरांसी गोवी जाणपणे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदेचं स्तवन आपलं सुरू आहे आणि या शारदा स्तवनामध्ये समर्थांनी असं शारदेचं वर्णन केलंय की जिचा अंत लागत नाही असं म्हणाले। आता अंत लागत नाही याचाच अर्थ असा आहे की ती अनंत आहे, अव्यक्त आहे, आदिपुरुष आहे आणि ती आदिशक्ती आहे। आदिशक्तीचं आपण अंतर कसं जाणणार, आदिशक्तीची ओळख कशी करून घेणार, आदिशक्तीचं दर्शन आपल्याला कसं होणार, तर जिचा अंत लागत नाही अशा ईश्वराची ती माया आहे। अशा ईश्वराच्या मायेमध्ये ती शारदेचं रूप नटलेलं आहे आणि हे विश्वाचं नाटक आपल्या कोणालाही ते कळत नाही। आणि मोठमोठे जे ज्ञानी होऊन गेले, मोठमोठे विद्वान होऊन गेले, मोठमोठे पंडित होऊन गेले आणि अशा विद्वान पंडितांना ज्ञानांना सुद्धा त्यांच्या अभिमानानं ती कुठेतरी अशी गुंतवून टाकत असते। पहा, ज्ञात्यांच्यामध्ये असणारा अभिमान, पंडितांच्यामध्ये असणारा अभिमान, कारण समर्थांनी या पंडितांचं वर्णन केलंय। जनिहित पंडित सांडित गेले, याचा अर्थ असा आहे की या जगामध्ये, या जनामध्ये जे पंडित म्हणून स्वतःला घेतात, पंडित याचा अर्थ की मी कुणीतरी आहे अशा प्रकारची एक अहमपणाची जाणीव ज्यांच्यामध्ये अखंड रूपानं बसलेली आहे। मीपणा आणि अहमपणा हा ज्यांच्यामध्ये अगदी असा पूर्णपणे ओतप्रोत भरलेला आहे, अशा पंडितांच्यासाठी समर्थ असं म्हणतात की जनी हित पंडित सांडित गेले। म्हणजे अशा पंडितांना आपल्यामधलं स्वतःचं स्वत्व लक्षात येत नाही आणि हे पंडित खऱ्या अर्थानं आपलं हित सांडित जातात। आता हित सांडित जाणं याचा अर्थ काय होतो? हे हित सांडित जाणं याचा अर्थ असा की ज्याच्यासाठी मला हा देह दिला, ज्याच्यासाठी मला हे सर्वस्व दिलं, त्या भगवंताच्या खऱ्या कृपेचा मला विसर पडतो आणि त्या भगवंताच्या खऱ्या कृपेची जाणीव माझ्यातून निघून जाते। अशा ज्ञानी आणि अशा महापंडितांच्या ठिकाणी जी अभिमानानं त्यांना त्या ठिकाणी गुंतवत असते। पहा की समर्थांनी वर्णन केले की जनी हित पंडित सांडित गेले, अहलता गुणे ब्रह्म राक्षस झाले, तयाहून व्युत्पन्न तो कोण जाणे। अशा प्रकारानं वर्णन केलेलं आहे की या पंडितांच्या मध्ये, या पंडितांच्या हालचालीमध्ये, या पंडितांच्या अस्तित्वामध्ये हे शारदा त्यांना त्यांच्या अभिमानामध्ये गुंतवून ठेवते, त्यांना त्यांच्या अहंकारामध्ये गुंतवून ठेवते, त्यांना त्यांच्या स्वतःच्या स्वार्थामध्ये गुंतवून ठेवत असते। अशा शारदा मातेचं वर्णन समर्थ या ठिकाणी करत आहेत की पहा, आपण पाहिलं की दुःख ही माणसाची एक जाणीव त्याला सतत कुठेतरी जाणवत असते की मी सुखी नाही, अशा कुठल्या तरी भावामध्ये तो सतत बसलेला असतो। पण आपल्याला नेहमी एक चिंतन आपण लक्षात ठेवावं की दुःख असावं, पण दुःखाचं दुःख कधी असू नये। एक चिंतन आपल्यासमोर ठेवतो की हे दुःखाचं दुःख आपल्यामध्ये असू नये आणि आनंद असावा, पण तो आनंद निघून जाईल अशा प्रकारच्या आनंदाची त्याला कुठल्याही प्रकाराने ते दुःख नसावं। आनंद मिळावा याच्यामध्ये त्याला आनंद वाटतो खरा, पण आनंद वाटतो म्हणून त्या आनंदामध्येच मी राहतो, आनंदाच्या जाणीवेमध्ये मी राहत असतो। पण आनंद हा क्षणिक आहे। आनंद हा आपल्याला फक्त दिखाऊपणाचा कधी कधी जाणवत असतो आणि म्हणून समर्थांनी म्हटलं की जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी, जे थोर थोरांसी गोवी जाण पडे,
अशा जाणतेपणाच्या अभिमानाच्या मध्ये जे थोर लोक जे असतात, जे असे महापंडित लोक त्या ठिकाणी असतात, शास्त्रांचा अभ्यास केलेला असतो, पण शास्त्र ही फक्त बोलण्यासाठी नसतात, ज्ञान हे फक्त बोलण्यासाठी नाही, ते सांगण्यासाठी नाही, तर ज्ञानाची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे, भक्तीची प्रचिती आपल्याला घ्यायची आहे। आणि या भक्तीच्या प्रचितीमध्ये आपण राहण्यासाठी, भक्तीचं अस्तित्व आपल्याला कळण्यासाठी, या शक्तीचं स्मरण आपल्याला अखंड राहण्यासाठी या शारदा मातेच्या चिंतनाचा आपण अभ्यास करावा, या शारदा मातेच्या चिंतनामध्ये राहण्याचा आपण प्रयत्न करावा। आणि ही शारदा माता ज्याप्रमाणे माणसाचं कर्तृत्व फुलवत असते, माणसामध्ये असणारी खरे देवपणाची जाणीव जी आहे, भक्तपणाची जाणीव जी आहे, या भक्तपणाच्या जाणीवेमध्ये शारदेचं अस्तित्व त्या ठिकाणी नटलेलं आहे। आणि ही शारदा सर्वांतर्यामी, सर्वाच्या अंतःकरणामध्ये, सर्वांच्यामध्ये असणारी शक्तिरूप जाणीव आहे। या शक्तिरूप जाणीवेचं आपल्याला कधीही विस्मरण होऊ नये। या शक्तिरूप जाणीवेचं अखंड स्मरण म्हणजे भगवंताची पूजा असते पहा। या शक्तिरूप जाणीवेचं अखंड चिंतन करणं म्हणजे त्या शारदा मातेचं अखंड स्मरण असावं लागतं। ती शारदा माता माझ्या जीवनामध्ये अखंडपणाने हे सगळं कार्य करत असते। त्या शारदा मातेच्या अस्तित्वामध्ये मी अखंड राहावं, तिच्या स्मरणामध्ये राहावं, तिच्या चिंतनामध्ये राहावं आणि शारदेच्या कृपेची अनुभूती आपण घेण्याचा प्रयत्न करावा। संतांना त्याच्यामध्ये आनंद आहे की त्यांच्या कृपेची अनुभूती घेणारा भक्त हा भगवंताला नेहमी आवडत असतो आणि ती भक्तपणाची जाणीव आपल्याला व्हावी याच्यासाठीच हे समर्थांचं समर्थ चिंतन या शारदा स्तवनाच्या माध्यमातून आपण इथे श्रवण केलेलं आहे। जय जय रघुवीर समर्थ।